हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही गव्हाचं पीठ उरल्यावर गव्हाच्या पिठापासून अशी मॅगी केलेली आहेत का? नाही ना? तर चला कशी बनवतात ते मी सांगते. तर त्यासाठी बारीक कांदा आणि मिरच्या कापून घेतलेल्या आहे. पिठाचा एक उंडा घेऊन त्याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे त्याचे नूडल्स करायचे आणि त्याला पाण्यामध्ये 2-3 मिनटं तरी वाफेत होऊ द्यायचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं आहे. अशाच मी 2 चपात्या करते आहे. 2 चपात्याचे मी नूडल्स तयार केलेले आहेत. तर आपण मॅगीसाठी फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी जिरा, मोहरी, लसूण आणि बारीक कट केलेल्या मिरच्या टाकणार आहोत. त्याला फ्राय करून घ्यायचं. नंतर आपल्याला कांदा टाकून त्याला पण परतून घ्यायचं आहे. थोडंसं बारीक कट केलेला अद्रक टाकला. मसाल्यामध्ये रेड चिली पावडर, हळदी पावडर टाकणार, गरम मसाला, प्रवीण मसाला आणि चाट मसाला टाकून त्याला छान परतून घ्यायचं. नंतर मी इथे नूडल्ससाठी सोया सॉस आणि पाणी मिक्स करून पेस्ट तयार केली आणि त्यात टाकलं, थोडंसं व्हिनेगर टाकलं आणि त्याला मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यावर थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याला 2-3 मिनटासाठी मीठ घालून वाफेत होऊ द्यायचं आहे. जर तुम्हाला स्पायसी काहीतरी खायचं असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा.